प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज। हलत्या खुर्च्या आणि 3D गॉगल्स ह्याच्याने जो 5D शो बघितला आणि हा आहे सेकंड फ्लोअर वरून व्ह्यू। खूप छान असा व्ह्यू आहे इकडे। मत्स्यदेवाला नाव दिलं सुवर्ण मत्स्य सोन्याचा मासा सुद्धा म्हणत असं नाही मला तर आणि त्यात होता त्याचा अर्थ पाण्यावरती आमची सत्ता। ज्या महाराजांनी त्यावेळेला 350-400 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रिन्सिपल्स मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स व्यवस्थापकीय कलात्मता किंवा तत्व वापरली ती आजच्या आधुनिक जगतामध्ये सुद्धा तंतोतंत प्रत्यक्षात लागू होतात हे आपण अनुभवतो। आणि नमस्कार मित्रांनो, प्रवासी मेहुलच्या नवीन प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण पुन्हा एकदा शिवसृष्टी येथे चाललो आहे। शिवसृष्टी येथे शिवराज्याभिषेक सोहळा हा संपन्न होणार आहे। ह्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला स्वतःच्या या डोळ्यांनी फर्स्ट टाइम पाहणार आहे। तर बघूया शिवराज्याभिषेक सोहळा कसा होतो ते। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पहा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका। चला पाहूया पुढचा प्रवास। दादर स्थानकामध्ये आपण पोहोचलेलो। 22105 इंद्रायणी एक्सप्रेसने आपला पुढचा प्रवास होणार आहे। AC तिकीट बघत होतो पण AC तिकीट काय भेटला नाही, अवेलेबल नव्हते। सो 2Sने आता आपला प्रवास होणार आहे। बघूया 2Sचा प्रवास कसा होतो ते। पुण्यामध्ये एकदम ऑन टाईम पोहोचलो। ट्रेन एकदम ऑन टाईम होती आणि प्रवास एकदम सुखकर मस्त चांगला झाला। खाण्यापिण्याबद्दल सांगायचं झालं तर कर्जतचा वडापाव ट्राय केला अँड सुपर्ब होता, एकदम मस्त डिलिशियस, त्याला काही तोडच नाही आहे म्हणा। त्यानंतर थोडी कॉफी वगैरे ट्राय केली। मध्ये मध्ये पाऊस पडत होता त्यामुळे एकदम भारी वातावरण होतं। त्याचबरोबर कर्जत ते लोणावळ्याच्या दरम्यानची जी ब्युटी आहे ती एकदम जबरदस्त नयनरम्य आहे। ते तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये पाहाच। त्याचसोबत वेळेत एकदम पोहोचले। आता आपण शिवसृष्टीकडे मार्गस्थ होतोय। बघूया कसं जायचं ते, तोपर्यंत तुम्ही क्लिप पहा।
आपला कोच आणि हा आहे डेक्कन क्वीन लेडीचा कोच आपल्या गाडीला लावण्यात आला आहे. हायवे जवळच्या ब्रिज जवळ हे असं काही कमान बनवलेली आहे शिवसृष्टीची, फक्त आजच्या दिवसापुरतं. आणि हा आहे आपण शिवसृष्टीजवळ पोचलो. पुणे स्टेशनवरून 24 नंबरची बस पकडली आणि कात्रजला उतरलो. कात्रज चौकात उतरून मग शिवसृष्टीसाठी रिक्षा केली आणि रिक्षाने आपण इथे पोचलो आहोत. 10,000 रुपये शेअरिंग घेतात, सो इट्स इझी. आणि आता बघा शिवसृष्टीचा नजारा पुन्हा एकदा. एकदम जबरदस्त माहोल आहे. बाजूला इथे घोडा सुद्धा आहे, ज्यांना राईड काही करू शकतात. इथे नेक्स्ट फेजचा काम सुरू आहे. हा आहे आपला फेज सुरू आहे. चला एंट्री करूया. चला अच्छा तिकीट घेऊया. मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस सुद्धा 2 बँड घेतलेले, दोघांसाठी. एक आहे मी आणि एक आहे आपला घुमक्कड मयुरेश. दोघांसाठी 2 बँड आणि त्याचसोबत त्याच्या हातामध्येच आहे हे 2 पासेस. तर हे 2 पासेस पुढच्या 300-350 दिवसांपर्यंत 6 जूनपर्यंत हे व्हॅलिड असणार आहे. आणि ह्या पासवरती आम्ही फेज 1 आणि फेज 2 हे दोन्ही बघू शकतो. चला आता मध्ये एंट्री करण्याची वेळ आली. तत्पूर्वी बाहेरचा थोडासा नजारा दाखवतो. बाहेरच्या नजाऱ्यामध्ये इथे लहान मुलांना खेळण्यासाठी उड्या मारायला वगैरे हे सगळं बनवून ठेवलेलं आहे. आणि इथे वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काय ते आपण जाणून घेऊया आता. तत्पूर्वी थोडेसे ग्लिम्स आपण घेऊया. कारंजा अगदी उत्तम रीतीने थंडावा पसरवण्याचं काम करतं. त्याचबरोबर इथे एक लहानशी रांगोळी. आणि आता हा आहे आपला प्रवेशद्वार. चला पुन्हा प्रवेश करूया. आणि इथे एंट्रीलाच आपल्याला पाहायला मिळते की वेगवेगळे पुस्तकं, ग्रंथ असे ठेवलेले आहे इथे. चला आपण चेक करूया. हे प्रत्येक पुस्तक आपण इथून खरेदी करू शकतो. आणि बरं का मित्रांनो, हा एक गेम आहे. हा गेम सुद्धा जवळपास आपण पहिले बिझनेस वगैरे खेळायचो त्या टाईपचा हा खेळ आहे. पण हा गेम जो इथे दिसतोय तो या शिवसृष्टीमध्ये प्रत्यक्षामध्ये सुद्धा आहे. बघा दाखवतो. तर हा आहे तो प्रत्यक्षातला खेळ. आणि इथे थोड्या वेळामध्ये हे सगळे गेम सुरू होणार आहेत. मला आता खूप एक्साइटमेंट वाढली आता हा गेम खेळायची. सो आपण हा गेम सुद्धा खेळूया. तत्पूर्वी इथे वेगवेगळे जे मावळे होते, जे योद्धे होते, त्या सर्वांची इथे नावं लावलेली आहे. सर्वांची इथे पोस्टर लावलेले आहेत. संभाजी कोंढाळकर, संभाजी नाईक, सूर्यराव काकडे, मायनाथ भंडारी, कविभूषण, कोंडाजी फर्जंद, चिमणाजी देशपांडे, रघुनाथ अत्रे, कोंडाजी वरखडे, मोरारबाजी देशपांडे, दौलत खान, या सगळ्या मावळ्यांचे इथे पोस्टर लावलेले आहेत. त्याचबरोबर प्रतापराव गुजर आणि तिकडे येसाजी कंक, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या. आजचा माहोल एकदम कडक आहे. खूप मजा येणार आहे. आत्ताच इथले खासदार इथे व्हिजिट करून गेले आणि आता आपण चाललो आहोत. चला पुन्हा एकदा मध्ये जाऊन सगळं सुरू करूया. आणि हा आहे 2nd फ्लोअरवरून व्ह्यू. खूप छान असा व्ह्यू आहे इकडे. ज्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, तो शिवराज्याभिषेक सोहळा येथील खासदारांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वीच पार पडला होता. आम्ही समजून गेलो
की आम्हाला इथे पोहोचण्यासाठी उशीर झाला. पण तरीही शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी नाही, निदान पुढच्या वर्षी तरी सकाळी लवकर येऊन पाहणार हे मात्र नक्की. चला पुढचा प्रवास पाहूया. चाळीस मिनिटांचा हा स्पेशल शो या एका दिवसापुरतीच मर्यादित असून तो आम्हाला पाहायला मिळाला. पाहूयात त्याच्यात थोडेसे ग्लिम्स. घोड्याच्या शेतांचे जे केस असतात ना, ते केस लटकवलेले होते आणि त्याच्यावर सोन्याचे वडील असे घडत होते. त्याला म्हणायचं अश्वपुच्छ, की सर्व घोडे अंतर. हा या सगळ्या चिन्हांचा अर्थ होता. महाराजांच्या मस्तकाच्या छत्र सरावणार होतं आणि तो छत्र त्यामुळे इथं सगळी स्थिती होती आणि भोवताची घटना टाकली होती. रागावता समारे ते आता पूर्वेकडे तोंड करून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करीत महाराज आपण किंचित नीट सांगितल्यानंतर वायू सरकार आणि सिंहासनाला पदस्पर्श होणार नाही अशी दक्षता घेऊन आपण सिंहासनावरती आरूढ व्हा. त्याप्रमाणे महाराज उभे होते. पूर्वेकडे महाराजांचं तोंड होतं. समोर गणेशाचा मोठा भगवा दरवाजा दिसत होता. प्रभात समय झालेला होता. हा गणेश मारला थोड्या वेळाने सूर्य वर येणार होता. पण समोरच्या दरवाजाचं काय दिसत होतं की ते आधी आपल्याला दिसतं. एक दिसत होता राजगड आणि दुसरं दिसत होता तोरणा. महाराजांनी स्वराज्याला सुरुवात केली. त्याला सुरुवातीच्या केली की सह्याद्रीची दोन शिखर तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याच्या प्रारंभाला तुम्ही त्या ठिकाणी शिटे चढली आणि पहिली राज सैन्याकडून राजगडाचा मान मिळाला. तो राजगड हे दोन्ही किल्ले समोर दिसत होते. त्या दोन्ही किल्ल्याला त्यावर काय आहे तेव्हा वाटलं का रायगडचा की बघा आम्ही 30 वर्ष या शिवाजी राजाला कडे खांद्यावर घेऊन इथे राजकारणी केली. शेवटी राज्याभिषेकाचा मान मात्र त्या रायगडला भेटतोय नाही तर सह्याद्रीच्या सर्व शिखरांना त्याला आनंद झाला नाही. कारण सर्वजण एकमेकांना आपलेच माणूस होते. जिथं आपलं असतं तिथं स्वर असतं हे स्वातंत्र्य ते स्वराज्य. हा तो स्वराज्याचा आनंद होता. बाबासाहेबांचा शो पाहून झाल्यानंतर आम्ही स्वतःला रोखू शकले नाही आणि आम्ही पुन्हा एकदा गडकिल्ले आणि इतर दालनं बघायला सुरुवात केली. चला छोटीशी एक झलक त्याची पाहूया. मुलानं ते म्हणजे औरंगजेब आलमगीरनं त्याच्याच बापाला 8 वर्ष कैदी ठेवलं होतं. म्हणजे शहाजहानला 8 वर्ष कैदी ठेवलं होतं आणि त्याचाच नाव मृत्यूमुखी झाला होता. क्रमांकाने तिसरा मुलगा औरंगजेब आलमगीर महाराष्ट्राचा कट्टर शत्रू. महाराष्ट्र मिळवण्यासाठी जवळजवळ 25 ते 30 वर्ष लढा घेतला आणि शेवटी महाराष्ट्र मिळवता आला नाही आणि महाराष्ट्राच्या मातीतच त्याचा मृत्यू झाला. पुढे दुसऱ्यांदा पाहत होतो पण जणू काही मी पहिल्यांदाच पाहतोय अशी प्रचिती येत होती. खरंच खूपच मजा येते जेव्हा इतिहास पुन्हा पुन्हा कानावर पडतो. महाराजांची ख्याती पुन्हा पुन्हा कानावर पडते तेव्हा. आज 20 जूनला गुरुवार आहे तरी पण इतकी गर्दी आहे की एकत्र एक साथ एका बॅचमध्ये 50 ते 60 जण आहेत उपस्थित आहेत आणि 50 ते 60 लोकांना घेऊन त्या प्रत्येक गोष्ट दाखवली जात आहे. शेवटी आता 2 ग्रुपमध्ये डिवाईड सुद्धा केलं तर कारण एक साथ एका टायमाला एवढ्या लोकांना हँडल करणं किंवा प्रत्येकाला माहिती देणं पॉसिबल होत नाही. सो त्यामुळे 2 ग्रुपमध्ये डिवाईड करण्यात आलं. त्याचबरोबर इथे आपल्याला काही लोकांचे बाईट सुद्धा भेटणार आहेत. त्यामध्ये जे इकडचे ट्रस्टी आहेत त्यांचे सुद्धा बाईट भेटणार आहे. त्यासोबत काही प्रेक्षकांचे सुद्धा आपण बाईट घेणार आहोत आणि एक नवीन गोष्ट जी आपण मागच्या वेळेस पाहिली नव्हती ती सुद्धा आपण यावेळी पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज शिवसृष्टीमध्ये आपल्यासमोर असे कलाकार आहेत ज्या कलाकारांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या जाणता राजा या नाटक, याला मी म्हणू शकत नाही आता, हे महानाट्य आहे आणि या महानाट्यामध्ये एक कलाकार म्हणून त्यांनी काम केलं आहे
त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत. मॅडम आपलं नाव? माझं नाव आहे आदिती समुद्र. अच्छा, आणि तुम्ही कुठली भूमिका करतात त्या मी महानाट्यामध्ये? यामध्ये सोयराबाई साहेबांचं आणि बडी बेगम यांचं कॅरेक्टर प्ले करते. वा. आता मला फक्त एवढं जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की आता तुमचा जाणता राजामुळे शिवाजी महाराज आणि त्या सर्व गोष्टींबद्दल, त्या सर्व गोष्टी ज्या काय आहेत त्या रिलेटेड, त्याच्याबद्दल तुमचा खूप संपर्क आला असेल, बरोबर आहे? आणि त्यानुसार आता तुम्ही सुद्धा ही शिवसृष्टी पाहायला आलात, तर तुम्हाला कसं वाटतं या शिवसृष्टीला पाहिल्यानंतर? पहिलं म्हणजे आम्हाला तर खूप आनंद होतो, कारण जाणत्या राजात काम करणं आणि शिवसृष्टीमध्ये येणं या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. शिवसृष्टी पाहणं म्हणजे खरोखर लहान मुलांसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे आणि मोठ्यांनी पण पाहणं. सहसा आपल्याला फारसा इतिहास माहिती नसतो, राईट. आणि इथे येऊन आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी लक्षात येतात की घोरपडे आणि घोरपड यासारखी तर खूप महत्वाची गोष्ट आपल्याला इथे येऊनच लक्षात येते. राईट. आणि जाणत्या राजामुळे आपल्याला पूर्ण यादव काळापासून ते राज्याभिषेकापर्यंतची पूर्ण माहिती लक्षात येते. त्यामुळे आमच्यासाठी हे करणं आणि सर्वांनी इथे येणं हे खूप महत्वाचं आम्हाला वाटतं. बरोबर आहे. बरं, आता तुम्ही सुद्धा ही शिवसृष्टी पाहिली आणि आज तर खूप स्पेशल दिवस आहे, आज शिवराज्याभिषेक वगैरे होता, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं वाटतं? शिवराज्याभिषेकाला आपल्याला आता 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. राईट. आपल्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. एवढंच वाटतं की आपले जे गड किल्ले आहेत यांची खूप चांगली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. बरोबर. कारण आत्ताची गड किल्ल्यांची परिस्थिती पाहता आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय असं तरी वाटतं. राईट. त्यानुसार 362 वर्ष आता झालेली आहेत, त्यामुळे आपण त्याची आत्तापासूनच काळजी घेणं खूप महत्त्वाचं. खूप महत्वाचा संदेश दिला तुम्ही. आणि लास्टला शेवटला प्रेक्षकांना काय सांगाल तुमच्यातर्फे या शिवसृष्टीबद्दल? या शिवसृष्टीबद्दल नक्की सांगेन की सर्वांनी नक्की या. खूप सुंदर माहिती आपल्याला बघायला मिळते. आपल्याला ऍक्च्युअल जे किल्ले आहेत त्यांची प्रतिकृती देखील बघायला मिळते आणि ज्यानुसार आपल्या मावळ्यांनी एवढी किती मेहनत घेतलीये किंवा महाराजांवरती किती निष्ठा होती हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातनं बघायला मिळतं. त्यामुळे सर्वांनी नक्की नक्की बघायला या. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून आम्हाला इथे 2 मिनिटं दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 5D शोची सुरुवात होत आहे आणि आता 5D शो मध्ये काय आहे ते बघूया आणि मग तुम्हाला त्याची फिलिंग सांगतो, काय होणार आहे, काय झालंय वगैरे वगैरे त्या सगळ्याबद्दल. चला 5D शो पाहूया. हलत्या खुर्च्या आणि 3D गॉगल्स ह्याच्याने जो 5D शो बघितला, रायगडाची सफर एकदम जबरदस्त होती. सुपर. तुम्ही नक्की एकदा पहा. तुमच्याकडे शब्द उरणार नाही त्याला डिस्क्राईब करायला, जसे आता माझ्याकडे नाही आहेत. राईट. सो खूप जबरदस्त होतं, खूप जबरदस्त असा शो होता तो. आणि इथे आल्यानंतर फेज 1 मध्ये आल्यानंतर तो शो बघणं मस्ट, खूप गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही रायगडावरती पूर्ण सफर केली आहे. लिटरली तुम्हाला हीच फिलिंग येईल. त्याची माहिती सुद्धा उत्तम रीतीने सांगितलेली आहे, सर्व जबरदस्त आहे. तर एकदा तो शो नक्की पहा. आता पूर्ण शिवसृष्टी पाहून झाल्यानंतर आपल्याला येथील शिवसृष्टीचे अध्यक्ष माननीय श्री जगदीश कदम यांची 5 मिनिटं आपल्याला भेटलेली आहे. तर त्यांच्याकडनं शिवसृष्टीबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. माननीय श्री जगदीश कदम हे राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चेअरमॅन तसेच MD असून ते शिवसृष्टीचे देखील अध्यक्ष आहेत. 39 किलोमीटरचा रस्ता फक्त 24 तासामध्ये पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कंपनीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालं आहे. त्यांना त्याबद्दलचं सर्टिफिकेटसुद्धा प्रदान करण्यात आलं आहे. चला शिवसृष्टीबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, मी जगदीश कदम, हे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचा विश्वस्त शिवसृष्टीचा अध्यक्ष. तर या प्रकल्पाशी 1999 पासून 25 वर्ष जोडला गेला. बाबासाहेबांनी हे स्वप्न बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवचरित्रावर स्थायी स्वरूपातली एक शिवसृष्टी पुण्यनगरीमध्ये पुण्यात असावी, जी सर्व बांधवांना, शिवभक्तांना, मग
ते राज्यातले असतील, देशातले असतील, जगभरातले असतील, त्यांना ही पाहण्यासाठी उपलब्ध असावी आणि म्हणून त्याची उभारणी सुरुवात झाली. आता पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे मागच्या वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने. आज आत्ता सध्या दुसऱ्या टप्प्याचं काम आज जोमाने चालू आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होईल. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या भाषेमध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराजांचं जीवन चरित्र समजावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या शिवसृष्टीची उभारणी करतोय. लोकांना नक्कीच आवडेल, पुढच्या पिढीला तर 100% आवडेल असं तंत्रज्ञान आपण इथे या निमित्ताने उभं करतो. आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे कारण की आज हिंदू साम्राज्य दिन आपण म्हणतो, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन. 351वं वर्ष आता सुरू होतं. 350 वर्ष शिवराज्याभिषेकाला पूर्ण झाली आहे आणि त्या निमित्ताने आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवसृष्टी होती. अतिशय उत्सवाचा माहोल आहे. अनेक लोक आली आहेत, सकाळपासून शिवसृष्टीच्या दर्शनाला आली आहेत. सकाळी राज्यसभेच्या खासदार मीराताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून हार घालून आजच्या या दिवसाचं, मंगलमय दिवसाची सुरुवात झाली आहे आणि अनेक शिवभक्त, तरुण, बाल, प्रौढ अशी सगळी मंडळी या शिवसृष्टीच्या भेटीला आज येत आहेत आणि ते अतिशय मांगल्याचं वातावरण आज या निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने इथे आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिवसृष्टीला भेट द्यावी, महाराजांचं जीवन चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या महाराजांनी त्यावेळेला 350-400 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रिन्सिपल्स, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, व्यवस्थापकीय कलात्मता किंवा तत्व वापरली ती आजच्या आधुनिक जगतामध्ये सुद्धा तंतोतंत प्रत्यक्षात लागू होतात हे आपण अनुभवतो आणि त्याचीच प्रचिती बघण्यासाठी म्हणून शिवसृष्टीला भेट द्यावी. नक्कीच नाउमेद होणार नाहीत आपण, हा विश्वास या निमित्ताने. नाही, त्याबद्दल म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरून मला एक प्रश्न सुचलाय, तो मी जरा तुम्हाला विचारतो. मी स्वतः इव्हन आता मी दुसऱ्यांदा आलो आहे या शिवसृष्टीमध्ये. फर्स्ट टाइम मी तो 5D शो पाहिला. आता त्याच्यासोबत जे श्रीमंत योगी आणि जे आग्र्याहून सुटका हे जे 2 दालन बनवले आहेत, ह्या दालनामध्ये जी टेक्नॉलॉजी, जे तंत्रज्ञान वापरलंय, या तंत्रज्ञानाची आयडिया किंवा हे सगळं, आणि इव्हन तो आपण गडांवर बघितलं की ज्या वेळी त्या ज्याबद्दलची माहिती देत असतात त्या ठिकाणी त्या गडाच्या प्रतिकृतीवरती तिथे लाईट पडते. हे तंत्रज्ञान कुठून सुचलं, कसं सुचलं, काय सांगता याच्याबद्दल तुम्हाला? यामध्ये हे तंत्रज्ञान जे आहे ना, या राजाच्या प्रती ही शिवसृष्टी उभी राहते. बरोबर. तो अतिशय महान राजा होऊन गेलेला आहे. बरोबर. 1000 वर्षांमध्ये ज्याचं नाव घेता येईल किंवा त्यांनी त्यावेळेचा दाखवलेला पराक्रम, त्या विरोधी पातशाह्या असताना, इतके विरोधी मुघल साम्राज्य आणि त्यावेळेची वेगवेगळे राज्य असताना सुद्धा त्याच्यातनं त्यांनी चिखलातून कमळ फुलवावं या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बरोबर. हे सगळं जगासमोर ती आणताना त्या राजाच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशाच पद्धतीचं वर्ल्ड क्लास ही शिवसृष्टी असावी. आम्ही पुतळे उभे करू शकलो असतो, बरोबर. आम्ही म्युरल्स उभे करू शकलो असतो आणि दाखवू शकलो असतो की ही आमची शिवसृष्टी. बरोबर. पण लोकांना काय करायचं, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणताना बहुत जणांना आज काय लक्षात येते, शाहिस्तेखानाची बोट, अफजल खानाचा वध, त्या आग्र्यावरनं सुटका, शिवराज्याभिषेक, याच्या पलीकडचे महाराज काय होते, त्यांचं समाजकारण, त्यांचं शेतकरी विषयांच्या संदर्भातलं असलेलं चिंतन, त्यांचे कायदे, पर्यावरणच्या विषयामध्ये असलेली त्यांची रुची, त्यांचं अर्थकारण, त्यांची एक पिता म्हणून असलेली जबाबदारी, एक कौटुंबिक पती म्हणून असलेलं अनेक त्यांच्या इतक्या व्यक्तिमत्वाची वेगवेगळी दालनं आहेत, ती खुली करून दाखवण्याचा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही विचार केला आणि नक्की हे ठरवलं की ही जे काय टेक्नॉलॉजी येते
मी म्हणलं VR टेक्नॉलॉजी आणि या ग्राफिक्सच्या माध्यमातून जेणेकरून ती पुढच्या जनरेशनला या शिवसृष्टीशी जोडायचं. वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे. इथे परभाषिक सुद्धा येऊन समजू शकतात, जेणेकरून हा आपला इतिहास, हा जाज्वल्य ज्वलंत इतिहास, प्रेरणादायी जो आहे, या शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातनं परत पुढच्या पिढ्यांपर्यंत जावं आणि ते त्यांना समजणाऱ्या टेक्नॉलॉजीतनं जावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि या टेक्नॉलॉजीचा वापर केला. खूप खूप अप्रतिम वापर झाला. आणि लिटरली ना आजच्या दिवसाचं महत्व जे आहे ना ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ना त्याच्यावरच कळतं. शेवटचा एकच विचारेन की फेज 2 आता काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. प्रेक्षकांना फेज 2 मध्ये काय पाहायला मिळू शकतं? प्रेक्षकांना आत्ता जे फेज 1 मध्ये जे बघतायत ना प्रेक्षक, त्याच्यापेक्षाही अतिशय उत्तम आणि पुढचं पाऊल टाकणं. मी अगदी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की लोकांनी तोंडात बोटं घालावी टेक्नॉलॉजी बघितल्यानंतर, विषय बघितल्यानंतर. तो विषय आहे स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी या 3 प्रिन्सिपलच्या भोवती त्यांच्या स्वराज्याची स्थापना केली. आणि हे महाराज 50 वर्ष जगले, 1630-1680. पण त्यानंतर त्याचा परिणाम भारतीय समाज मनांवरती पुढची दशकं, शतकं काय झाला हे आजच्या पिढीला समजायला हवं. आणि म्हणून हे जे पुढचं दालन आम्ही जे सांगितलेलं आहे, त्या दालनामध्ये महाराजांचं जीवनचरित्र आणि त्यानंतरचा त्याचा दशकां आणि शतकांमध्ये झालेला पुढच्या भारतीय समाजमानावरचा परिणाम तो आम्ही तिथे अधोरेखित करतोय रूपाने आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दाखवतोय, जेणेकरून या आजच्या पिढीला सुद्धा या शिवचरित्राशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला हा प्रयत्न. तुमच्या या शब्दांमधूनच मला इतकं आतून इतकं भरून आलं, इव्हन दो इतकं मी एक्सायटेड झालो आहे. शब्द तर आहेच ना माझ्याकडे म्हणा, पण मी त्या दिवसाची आता वाट बघतोय ज्या दिवशी फेज 2चं इनॉग्रेशन होईल, उद्घाटन होईल. तरी तुमच्या मते अंदाजे हे फेज 2चं उद्घाटन कधी होऊ शकतं? ऑगस्टमध्ये, ऑगस्टच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये आम्ही हे टप्पा क्रमांक 2चं उद्घाटन करतो. त्याच्यात हे मी दालन सांगितलंय, तिथे तुम्ही 100 जण एका वेळेला बसणार त्या प्लॅटफॉर्मवर, तुम्ही हलणार नाही. तो प्लॅटफॉर्म 360 डिग्रीमध्ये आहे आणि त्यातनं एक एक दालन महाराजांच्या जन्मांपासूनच एक एक दालन हे त्यांनी केलेली कर्तृत्व दाखवत आणि त्याचा हळूहळू समाज मनांवरती काय परिणाम झाला या पद्धतीचं त्या दालनामध्ये चित्रित होणार आहे, दाखवली जाणार आहे दृश्य. आणि तुम्ही अचंबित व्हाल की हे आपण कुठे बसलोय, कारण की ही टेक्नॉलॉजी आज जगामध्ये अत्याधुनिक म्हणून जी काय सगळ्या डेव्हलप कंट्रीजमध्ये, समृद्ध देशांमध्ये सगळ्या, म्हणजे मग युनिव्हर्सल स्टुडिओ असेल किंवा ती फ्रान्समधली किंवा अमेरिकेतली डिझनी वर्ल्ड असेल, बरोबर, इथे जी टेक्नॉलॉजी वापरली आहे त्यातली 1% सुद्धा कमी टेक्नॉलॉजी या प्रकल्पात. वा वा, अप्रतिम. तुम्ही वेळात वेळ काढून जे तुम्ही मला 2 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटं दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना या फेज 1, फेज 2 आणि जे काही फेज पुढे येतील या सगळ्यांसाठी शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या प्रेक्षकांकडून. आणि नक्कीच मी यातून काही ना काहीतरी शिकून माझ्या आयुष्यामध्ये त्याचा वापर नक्की करेन. तुम्हाला आणि तुमच्या आमच्या सर्व शिवभक्त प्रेक्षकांना मी मनापासून आमंत्रित करतो की या आणि या शिवसृष्टीला भेट द्या, आनंद घ्या. आपल्या संस्कृतीचा जो ठेवा इथे आपल्यासाठी ओपन केलाय, आम्ही खुला केलाय, त्याचा मनापासून आनंद घ्या. शिवसृष्टी पुन्हा एकदा पाहिली, पुन्हा त्याच वाईब्स, पुन्हा एकदा तीच फिलिंग. शब्द नाही सांगायला, पण शिवसृष्टीचा हा सफर मला इथे संपवायला लागत आहे नाईलाजाने, कारण की वेळ खूप कमी आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप लवकरची ट्रेन बुक केली, पण काय करणार, आता केली आहे तर जावं लागेल. सो तरीही इकडच्या प्रत्येकाला भेटून, प्रत्येकाशी संवाद साधून जो आनंद भेटला, जी मजा येते, जी मजा आली, ती खूपच जबरदस्त आहे. तुम्ही प्रत्येकाला भेटाल तर तुम्हाला एक वेगळ्याच वाईब्स भेटतील. लिटरली एवढे प्रत्येकजण या शिवसृष्टीसाठी, या शिवाजी महाराजांची महती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहेत.
प्रत्येक जण मेहनत घेत आहेत आणि त्या प्रत्येकाच्या मेहनतीला यश येईल अशी मी आशा करतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की या शिवसृष्टीला नक्की भेट द्या, लवकरात लवकर भेट द्या आणि फेज 1 सोबत पुढचे फेज जे निर्माण होत आहेत त्या फेजला सुद्धा लवकरात लवकर भेट द्यायचा प्रयत्न करा. तिकीट दर फक्त 250 रुपये आहे आणि या 250 रुपयामध्ये तुम्हाला इथून जी शिकवण भेटणार ती शिकवण जगामध्ये दुसरीकडे कुठे भेटेल असं मला तरी वाटत नाही. सो पुन्हा एकदा या शिवसृष्टीचा हा जो सफर आहे शिवराज्याभिषेकचा हा मी इथेच संपवतो. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पहा, व्हिडिओजना लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन प्रवासामध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.